Om Shanti. Thanks to the rising sun, which brings light to the universe under the sky. It also provides heat to the nature, that is the planet, and it does three things. Basically, provides light. Secondly, heat. Third, it evaporates water, and it also rains the water. Secondly, it also burns the germs and insects, arthat kitanu, which are harmful to the human beings or the planet. Om Shanti. The video is being shot just on the hill of Pune, and below the hills there is Chatusrangi temple where Navratri is celebrated till Dasera. Om Shanti. Thank you so much. If you are watching the videos, you are fortunate to watch and see the reflections of sun, and you are also radiating your positive energy or the vibrations, I could say, to the nature here in Pune, the Indian city. Om Shanti. ग्रुप आलाय का इथे? नाही नाही, तुम्ही एकटेच आहात आणि हा हे वेगळे आहेत. एक मिनिट थांबाल इथे. तुम्ही जी टाळी वाजवली काहीतरी केलं तिकडे, ती जोरात वाजवा, पण माझ्याकडे बघून वाजवा. म्हणजे तो सूर्य आणि झाड मला दोन्ही. तुम्ही पण थांबा, दादा थांबा तुम्ही. हां, इथे इथे त्या, हां, त्यांच्या शेजार. तुम्ही इकडे 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 तुम्ही माझ्याकडे बघा. आणि यांनी टाळी वाजवली होती ना, तीच वाजवा. किती वाजवली होती? 5 वाजवलं ना, पण कॅमेऱ्याकडे बघायचं आणि टाळी वाजवायची. नाव सांगा थोडं मोठ्याने, म्हणजे हां थांबा, मी इशारा करतो तेव्हा. नाही, तो व्हिडिओ बनतोय, तुम्हाला बघायचं असलं तर यूट्यूब असेल तर दाखवतो मी. अजून माझं मी कंप्लीट नाही केलं. 4 मिनटं झाले आणि आता मी इथून याचा व्हिडिओ घेतला होता. बरोबर. नाही, तुम्ही याचा लय वर्षापासून याच्यावरती. अहो बघा, मी पहिला 5ला यायचो. माझ्या सांगते डॉग होता पहिला. इथे ही मजा पुण्यात राहून घेतली नाही तर हे जीवन कसं, म्हणून मी. आणि आता तुम्ही इथून गेले ना, तेव्हा मी ह्या झाडातून सूर्य कसा लाल सोनेरी किरण देतो ते त्याच्यात टिपत होतं. आणि तुम्ही तिकडे टाळी वाजवली तर म्हटलं हे, आणि तुम्ही परत येताना दिसले तर म्हटलं यांना हे काम सांगावं, म्हणजे एक वेगळं काहीतरी तयार होईल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याचा आनंद घ्या बरं का. जसं आता सूर्य बघताय ना, बघतोय ना आपण, तुम्ही 5 सेकंद, हां आता मी जेव्हा सांगतो तिथे या, त्याच्यावर या, खडकावर या. ती एक्सरसाइज मी तुम्हाला एक छोटी एक्सरसाइज शिकवतो. इथे उभे राहा. हां ठीक आहे, थोडे पुढे उभे राहा पाहिजे. हां, दोघेही एका लाईन. सूर्याकडे 5 सेकंद डोळे उघडे ठेवायचे आणि 5 सेकंद बंद करायचं. पण हे 5 वेळा करायचं. तुम्ही हातबीत खाली घ्या, डोळे उघडे ठेवायचे 5 सेकंद. मी बोलतो पाहिजे, डोळे उघडे,
आता डोळे बंद करा. पुन्हा डोळे उघडा. पुन्हा डोळे बंद करा. बघा तेच सूर्याचं तेज तुम्हाला डोळे बंद करून तुमच्या भ्रुकुटीत किंवा स्मृतीपटलावर दिसतंय का? आता डोळे परत उघडा. दिसतो ना, दिसतो. क्लिअर दिसतो. परत एकदा डोळे बंद करा आणि पहिल्यापेक्षा आणखी तो प्रखर दिसतोय का हेही बघा. आणि 2 वेळा किंवा 3 वेळा ओम म्हणा किंवा ओम शांती म्हणा. हां, आता काय होतं ते तुम्हाला सांगतो बरं का. जेव्हा सूर्य वरती येतो ना, आता पांढरा झाला तेव्हा नाही, लाल किरण. इकडे आता माझ्याकडे बघा. जेव्हा तो लाल किरण देतो ना, बरोबर, तेव्हा त्याला सूर्य त्राटक म्हणतात. तर ती लाल किरण चेहऱ्याला, हे जे पंचेंद्रिय का ज्ञानेंद्रिय ना, डोळे, नाक, मुख, कान आणि त्वचा, याला जागृत करतं किंवा ती ऊर्जा देतं. बरोबर. आणि जेव्हा आपण डोळे उघडे ठेवतो तेव्हा डोळे त्याला बघता बघता रिलॅक्स पण होतात आणि चार्ज पण होतात. मी तुम्हाला अनुभव सांगतो. 18 वर्षापूर्वी जो माझा चष्म्याचा नंबर लागला होता तो अजूनही तेवढाच. 40 किंवा 45 नंतर जो लागतो तो अजूनही तोच आहे. चष्माही तोच आहे, नंबरही तोच आहे. मला त्याची गरज पण वाटत नाही, कारण अशी मी संधी घेतो. आणि ओम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ओम म्हणजे आत्मा, आणि आत्मा सूर्यापेक्षाही शक्तिशाली. परंतु प्रकृतीत अडकल्यामुळे तो सूर्यापर्यंत फक्त मनाने किंवा बुद्धीने जाऊ शकतो, उडत नाही जाऊ शकत. आणि प्रकृतीसाठी त्याची मला गरज पडते, म्हणून आम्ही त्याला सूर्यनमस्कार करतो. त्याला तर सकाळी आपण तर संध्याकाळी आणि सकाळी जिथे तुम्हाला सूर्य बघायला मिळेल तर ओम म्हणा किंवा ओम शांती म्हणा, पण डोळे उघडे ठेवायचे आहेत. डोळे काय करायचे? उघडे ठेवायचे. आणि जसं मगाशी सांगितलं तसे 2 सेकंद 5 सेकंद उघडे ठेवा, परत बंद करा. पण ते जे तेज ना, ते इथे असं चमकलं पाहिजे. नाही चमकतं. आणि तो अनुभव जेव्हा कराल तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही एकदम चार्ज झालेत. म्हणजे मन प्रसन्न झालंय, शरीर एकदम असं झालं, तसं एकदम पिवळं आलं, लाल आलं, आणि शरीर एकदम जणू काय असं तरतरीत होतं. म्हणजे हलकं होतं, लवचिक होतं. आणि हेच मी माझ्या टेकडीवर येण्याच्या भेटी गाठींमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. चला, ओम शांती. तुम्हाला यूट्यूब पाहिजे का? ते आहे का मोबाईल आता तुमचा? नंबर सांग ना. बरं, ठीक आहे. आता मी मोबाईल